अंधारात लपलेल्या अशा अनेक गोष्टी असतात की ज्या उजेडात कधीच येत नाहीत आणि ह्याच अंधाऱ्या वाटांवरच्या थरारक कथा घेऊन अंधारवाटमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. जर तुम्हाला ही गूढ आणि भीतीदायक कथा ऐकायला आवडत असतील तर सीट बेल्ट घट्ट बांधा आणि चला आजच्या कथेला सुरुवात करूया. रात्रीचे 1:45 वाजले होते. मुंबई नाशिक हायवेवर काळोखाचं साम्राज्य पसरलं होतं. आजूबाजूला घनदाट झाडी आणि डोंगराचे काळेभोर साये दिसत होते. त्या निर्जन रस्त्यावरून रोहन आणि सुमित त्यांच्या KTM बाईकवरून मुंबईच्या दिशेने निघाले होते. रोहन बाईक चालवत होता आणि सुमित मागे बसला होता. सुमित रोहनच्या पाठीवर थाप मारत, "अरे रोहन, गाडी हळू चालव जरा आणि कुठेतरी थांब ना यार. पोटात कावळे ओरडत आहेत. संध्याकाळपासून काही खाल्लं नाहीये." रोहन, "अरे सुमित, या हायवेवर रात्रीच्या यावेळी काय मिळणार? सगळे मोठे धाबे मागेच सुटलेत. आता थेट टोल नाक्याजवळच काही मिळालं तर मिळेल. अजून अर्धा तास तरी गाडी चालवावी लागेल." दोघेही पुढे निघाले. हायवेच्या कडेला लागलेला सरकारी बोर्ड एका मागोमाग एक मागे पडत होते. रस्त्यावर दुसरा कुठलेच वाहन दिसत नव्हता. तेवढ्यात साधारण 2 किलोमीटर पुढे गेल्यावर रस्त्याच्या एका अंधाऱ्या वळणावर रोहनला एक अंधुक पिवळा प्रकाश दिसला. जवळ गेल्यावर त्याच्या लक्षात आलं की तिथे त्या रस्त्याच्या कडेला एक जुन्या विजेच्या खांबाखाली एक साधी वडापावची गाडी लागलेली होती. त्या निर्जन हायवेवर रात्रीच्या 2 वाजता वडापावची गाडी असणं थोडं अजब होतं, पण भुकेमुळे दोघांनी त्या गोष्टीकडे दुर्लक्ष केलं. रोहनने गाडी कडेला लावली. गाडीवर एक म्हातारा माणूस बसलेला होता. त्याचं वय साधारण 65 ते 70 असावं. अंगावर जुनी पांढरी विजारी आणि सदरा होता. डोक्यावर पांढरी टोपी. म्हाताऱ्याचा चेहरा खूप शांत आणि चेहऱ्यावर एक गोड पण गूढ हसू होतं. गाड्यावर असलेल्या लोखंडी कढईत तेल उकळत होतं आणि गरमागरम वड्यांचा वास हवेत पसरला होता. रोहन, "राम राम आजोबा, या वेळेला गाडी चालू ठेवलीये. नशीब आमचं. 2 प्लेट वडापाव द्या ना पटकन. खूप भूक लागली." म्हातारा त्यांच्याकडे न बघता, "या बाळांनो या. मला माहिती होतं तुम्ही येणार. या हायवेवरून रात्रीचे जे कोणी जातं ते माझा वडापावचा आस्वाद घेतल्याशिवाय पुढे जाऊच शकत नाही." सुमितने एक वडापाव उचलला आणि तोंडात टाकला. सुमित, "बापरे रोहन, एक नंबर चव आहे यार. इतका भारी वडापाव मी आयुष्यात खाल्ला नाही." "आजोबा, मजा आली." दोघांनी पटापट 2 वडापाव खाल्ले. रोहनने खिशातून 50 रुपयाची नोट काढली आणि आजोबाच्या हातावर ठेवली. आजोबांनी ती नोट घेतली आणि त्यांच्या त्या काळ्या पडलेल्या जुन्या पैशाच्या डब्यात ठेवून दिली. रोहन, "चला आजोबा, निघतो आम्ही. धन्यवाद." म्हातारा त्यांच्याकडे बघून गूढपणे हसला. "बरं बाबांनो, या. काळजी घ्या. रस्ता खूप लांब आहे." रोहन आणि सुमित बाईकवर बसले. रोहनने एक्सिलेटर फिरवला आणि बाईक हायवेवर सुसाट निघाली. थंड हवा त्यांच्या चेहऱ्यावर आदळत होती. पोट भरल्यामुळे दोघंही खुश होते. बाईकचा स्पीड ताशी 80 ते 90 किलोमीटरचा होता. रोहनने रस्त्याच्या कडेला असलेला एका पांढऱ्या मैलाचा दगड माइलस्टोन पाहिला. त्यावर लिहिलं होतं, "मुंबई 42 किलोमीटर." रोहनने गाडी आणखी पळवली. साधारण 10 ते 20 मिनिटं झाली असतील. बाईकचा स्पीड बघता त्यांनी कमीत कमी 10 किलोमीटर अंतर पार करायला हवं होतं. पण अचानक रोहनला समोर रस्त्यावर पुन्हा एकदा तोच ओळखीचा अंधुक पिवळा प्रकाश दिसू लागला. रोहन मनातल्या मनात गोंधळला. हे काय आहे? पुढे दुसरा कोणता वडापाववाला आहे काय? पण जशी बाईक त्या प्रकाशाच्या जवळ पोचली, सुमित आणि रोहनचे डोळे आश्चर्याने मोठे झाले. गाडी थांबवली. तो तोच रस्ता होता. तोच विजेचा खांब होता आणि त्या खांबाखाली तीच वडापावची गाडी होती. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट, त्या गाडीवरचा म्हातारा तशाच प्रकारे टोपी घालून बसला होता आणि त्याच्याकडे बघून तसाच हसत होता. रोहनने दचकून बाजूला असलेल्या महिलाच्या दगडाकडे पाहिले. त्या दगडावर अजूनही तेच लिहिलेलं होतं, मुंबई 42 किलोमीटर. त्यांनी 10 किलोमीटर गाडी चालवली होती, पण ते 1 इंचही पुढे गेले नव्हते. ते त्याच जागी त्याच म्हाताऱ्यासमोर उभे होते. रोहनने गाडी बंद केली नाही. त्याचे हात हँडलवर थरथरत होते. बाजूला लावलेल्या त्या मुंबई 42 किलोमीटरच्या पांढऱ्या दगडाकडे तो एकटक पाहत होता. सुमित घाबरलेल्या आवाजात रोहनचा खांदा पकडत, "रोहन, हे काय आहे रे? आपण ह्याच जागी परत कसे आलो? गाडी मागे वळवली होतीस का?" रोहन, "नाही सुमित, मी सरळ हायवेनेच जात होतो. एकही वळण घेतले नाही. 80च्या स्पीडने 10 मिनिटं गाडी चालवली मी. आपण कमीत कमी 10 किलोमीटर पुढे सरकायला पाहिजे होतो." तेवढ्यात वडापावच्या गाडीवरून तोच संत आवाज आला, "काय बाळांनो,
वडापाव एवढा आवडला की पुन्हा परत आलात? त्या म्हाताऱ्याचे शब्द ऐकून रोहनच्या अंगावर काटा आला. म्हाताऱ्याचे डोळे एकदम स्थिर होते, जणू तो माणसासारखा पापणीही लवकत नव्हता. रोहन धीट बनण्याचा प्रयत्न करत, आजोबा, हा नाशिक मुंबई हायवेच आहे ना? आम्ही सरळ गेलो तर पुन्हा इथेच कसे पोचलो? रस्त्याला काही फाटा आहे का पुढे? म्हातारा अथांग काळोखाकडे पाहत गोड आवाजात, रस्ता रस्ता तर हाच आहे बाळा, पण तुम्ही कुठल्या रस्त्याने जाताय यापेक्षा तुम्ही कोणत्या वेळेत प्रवास करताय हे महत्वाचं असतं. रात्रीच्या ह्या प्रहारात हायवेचे रस्ते गोल फिरतात. सुमित रोहनला हळूच पुटपुटत, रोहन, हा म्हातारा वेडा आहे, मला इथे अजिबात नीट वाटत नाहीये. चल निघूया इथून. यावेळी आपण गाडी थांबवायचीच नाही. काहीही समोर आलं तरी सरळ चालवत राहायची. रोहन, हो, तू बरोबर बोलतोयस. रोहनने बाईकचा गिअर टाकला आणि पूर्ण ताकदीने एक्सिलेटर खेचला. केटीएम बाईक एका झटक्यात हवेच्या वेगाने धावू लागली. रोहनने यावेळी ठरवलं होते की स्पीड 100च्या खाली आणणार नाही. हायवेच्या दोन्ही बाजूला झाडं अंधारात मागे पळताना भुताटकीसारखी दिसत होती. 5 मिनिटे झाली, 7 मिनिटे झाली. रोहनचं लक्ष सतत बाईकच्या डिजिटल स्पीडोमीटरकडे होतं. स्पीड 110 किलोमीटर प्रति तास दाखवत होता. सुमितने मागे वळून पाहिलं. पाठीमागे फक्त किर्र काळोख होता. ती गाडी कुठेच दिसत नव्हती. सुमित ओरडला, रोहन, 10 मिनिटं होत आली आहे. आपण तो लूप तोडला बहुतेक. पण सुमितचं वाक्य पूर्ण व्हायच्या आतच बाईकचा हेडलाईटचा प्रखर पांढरा उजेड रस्त्याच्या एका गोष्टीवर पडला. समोर रस्त्याच्या मधोमध कोणीतरी उभं होतं. रोहन, शिट, रस्त्याच्या मध्ये कोण आहे ते? गाडी कशीबशी थांबवली. रोहनने गाडी उभी केली. हेडलाईटच्या उजेडात समोर जी आकृती उभी होती ती पाहून दोघांच्याही छातीचा ठोका चुकला. तोच म्हातारा वडापाव आला होता. पण ह्यावेळी तो त्याच्या गाड्यावर नव्हता. तो हायवेच्या मधोमध उभा होता. त्याच्या एका हातात तीच लोखंडी कढई होती, ज्यातून अजूनही उकळत्या तेलाची वाफ निघत होती. पण सगळ्यात भयानक दृश्य काय होतं? त्या म्हाताऱ्याच्या पायात चपला नव्हत्या. त्याचे दोन्ही पाय उलटे होते, म्हणजे टाचा पुढे आणि बोटे पाठीमागे. बाळांनो, किलोमीटर 42ची मेमरी डिलीट करता येत नाही. तुम्ही जितके वेगाने पळाल तितक्याच वेगाने वर्तुळ पूर्ण करून माझ्याकडे याल. रोहन पूर्णपणे थरथरू लागला. त्याला समजलं की ते एका अशा चक्रात अडकले जिथून भौगोलिक दृष्ट्या पळणं अशक्य आहे. रोहन ओरडून, सुमित, पकड मला घट्ट. आपण गाडी मागे वळवणार आहोत. आपण मुंबईला जायचंच नाही. आपण परत नाशिकच्या दिशेने उलट पळूया. रोहनने बाईक एका झटक्यात रस्त्यावरच मागच्या बाजूला फिरवली. म्हणजे ज्या रस्त्याने ते आले होते तेथेच त्याने एक्सिलेटर दिला. बाईक उलट्या दिशेने धावू लागली. त्यांना वाटलं की उलट गेल्यावर तरी ते यातून सुटतील. पण साधारण 2च मिनिटं झाले असतील. बाईक चालवत असताना अचानक हायवेवरचे सगळे दिवे एका मागून एक बंद पडू लागले. पूर्ण हायवे एक सेकंदात गडद काळोखाच्या खाईत बुडाला. फक्त बाईकची हेडलाईट चालू होती आणि त्या हेडलाईटच्या प्रकाशात सुमारे समोर पुन्हा एकदा तोच पिवळा अंधुक प्रकाश दिसू लागला. समोर तीच वडापावची गाडी होती. पण ह्यावेळी परिस्थिती वेगळी होती. त्या गाडीवर आजोबा बसलेले नव्हते. गाडी पूर्णपणे रिकामी होती. उकळत्या तेलाची कढई तशीच होती, पण त्या गाड्याच्या बाजूला असलेल्या पैशाच्या डब्यावर रोहनचा स्वतःचा मोबाईल पडलेला होता, जो त्याने खिशात ठेवला होता. सुमितने थरथरत्या हाताने रोहनच्या खिसा चेक केला. खिशात मोबाईल नव्हता. तेवढ्यात त्या वडापावच्या गाडीच्या मागच्या अंधारातून त्या घनदाट झाडीमधून कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला. एक म्हाताऱ्याचं हसू नाही, तर हजारो लोक एकत्र विच्छिन्नपणे हसत असल्यासारखा तो आवाज अख्ख्या हायवेवर घुमू लागला. सुमितने भीतीने स्वतःचे कान दोन्ही हाताने घट्ट बंद केले. रोहनने डोळे त्या वडापावच्या गाड्यावर पडलेल्या मोबाईलवरून हलत नव्हते. त्याने बाईक तशीच चालू ठेवली, पण त्याचे पाय जमिनीवर टेकलेले होते. रोहन कापत्या आवाजात, सुमित, माझा मोबाईल मी खिशात ठेवला होता. तू तिथे गाडीवर कसा गेला? आणि हे कोण असतंय रे? सुमित रडकुंडीला येऊन, रोहन, प्लीज गाडी चालू कर आणि पळव. आपल्याला या गाडीच्या जवळ नाही जायचं. रोहनने धाडस केलं. बाईक पुढे सरकवली आणि अगदी गाड्याच्या बाजूला नेऊन थांबवली. त्याने बाईकवर बसूनच झुकून तो मोबाईल उचलला. मोबाईलची स्क्रीन चालू होती. स्क्रीनवर नो नेटवर्क दाखवत होतं, पण वर वेळ दाखवत होती. रात्रीचे 2 वाजले होते. रोहन मोबाईलकडे बघून थक्क झाला. सुमित,
आपण जेव्हा पहिल्यांदा ह्या गाड्यापाशी आलो होतो, तेव्हाही 2च वाजले होते. आपण पाऊण तास झालो गाडी पळवतोय, तरीही मोबाईलवर 2च वाजले. इथे वेळ थांबली. दोघांनी झटकन तिकडे टॉर्च मारली. झाडांच्या आतून तोच म्हातारा हळूहळू बाहेर आला. पण यावेळी त्याच्या चेहऱ्यावर ते गोड हसू नव्हतं. त्याचा चेहरा पूर्णपणे निर्विकार, कोरडा आणि डोळे पांढरे पडलेले होते. त्याच्या अंगावरचा पांढरा सदरा आता रक्ताने माखलेला होता. वेळ थांबलेली नाहीये बाळांनो, वेळ संपलेली आहे. किलोमीटर 42 वर आलेला प्रत्येकजण विचार करतो की तो पुढे चाललाय. पण तुम्ही जितके वडापाव खाता, तितके तुम्ही या जमिनीच्या आत खेचले जाता. तेवढ्यात सुमितची नजर गाड्याच्या खाली म्हणजे जमिनीकडे गेली. वडापावच्या गाड्यांच्या खालची डांबरी जमीन आता गायब झाली होती. तिथे एक काळा कुट्ट, उकळत्या डांबरासारखा किंवा तेलासारखा चिखल तयार झाला होता आणि त्या चिखलातून शेकडो माणसांचे हाडांचे सांगाडे आणि कुजलेले हात वर येत होते, जे बाईकच्या टायराला पकडण्याचा प्रयत्न करत होते. सुमित भयंकर ओरडला, रोहन खाली बघ, ते आपले पाय पकडताय, पळव गाडी. रोहनने बाईक थेट हायवेच्या मधोमध घातली. यावेळी त्याने मागे पुढे कुठेच पाहिले नाही. गाडी थेट ताशी 120च्या स्पीडने धावू लागली. रोहनच्या डोक्यात एकच विचारचक्र चालू होते, हा हायवे कधीतरी संपणारच. जर रस्ता गोल फिरतोय तर आपण हायवे सोडून गाडी कच्च्या रस्त्याच्या किंवा शेतात घालायची. रस्ताच बदलला तर लूप तुटेल. साधारण 5 किलोमीटर गाडी पळवल्यानंतर रोहनला हायवेच्या बाजूला एक कच्चा मातीचा रस्ता जंगलाच्या दिशेने जाताना दिसला. रोहन, सुमित, घट्ट धरा, आपण हायवे सोडतोय. रोहनने गाडी त्या कच्च्या रस्त्यावर घातली. बाईक प्रचंड हेलकावे खात होती. आजूबाजूला मोठी झाडी होती. हायवे आता मागे सुटत होता. दोघेही धापा टाकत होते. चला, अखेर आपण तो रस्ता सोडला. सुमितने सुटकेचा श्वास सोडला. पण मातीच्या रस्त्यावरून अवघे 500 मीटर पुढे गेले असतील की अचानक बाईकची हेडलाईट एका मोठ्या पांढऱ्या वस्तूवर पडली. रोहनने गाडी थांबवली. तो जंगलाचाच कच्चा रस्ता अचानक संपला होता आणि समोर एक पांढरा मैलाचा दगड उभा होता. रोहनने टॉर्च मारून पण पाहिलं. मातीच्या जंगलाच्या त्या दगडावर लाल अक्षरात लिहिलं होतं, मुंबई 42 किलोमीटर. सुमित डोक्यावर हात मारून रडायला लागला. नाही, हे कसं शक्य आहे? आपण जंगलात आहोत, मग हायवेचा दगड इथे कसा आला? रोहन, आपण कधीच बाहेर पडू शकणार नाही. तेवढ्यात त्यांच्या पाठीमागून म्हणजे बाईकच्या अगदी जवळून एक अतिशय ओळखीचा आणि खमंग वास हवेत पसरला. तो गरम गरम तळलेल्या वडापावचा वास होता. रोहनने हळूच मान मागे फिरवली. बाईकच्या अगदी मागे म्हणजे सुमितच्या पाठीला टेकवून ती वडापावची गाडी उभी होती आणि त्या कढईच्या उकळत्या तेलात म्हातारा चिमट्याने नाही तर स्वतःच्या रक्ताळलेला हात कोपऱ्यापर्यंत बुडवून वडे तळत होता. तेल उकळत होतं. म्हाताऱ्याच्या हाताची त्वचा जळत होती. पण तो वेदनेशिवाय रोहन आणि सुमितकडे बघून दात काढून हसत होता. म्हातारा, अजून एक प्लेट देऊ का बाळांनो? सुमितच्या पाठीला म्हाताऱ्याच्या उकळत्या कढईची उष्णता जाणवत होती. तो भीतीने इतका बधीर झाला होता, त्याच्या तोंडून आवाजही निघेना. रोहन वेड्यासारखा ओरडत, सुमित, उडी मार खाली. रोहनने बाईक तशीच टाकून दिली आणि सुमितचा हात धरून तो जंगलाच्या झाडीतून मागे हायवेच्या दिशेने धावू लागला. ते बाईक सोडून पायाने पळत होते. दोघेही मागे न बघता पळत होते. जंगलाचे काटे त्यांच्या कपड्यांना बोचत होते. रक्ताचे विळखे पडत होते, पण मरणाच्या भीतीने ते थांबत नव्हते. अवघ्या 2 मिनिटातच ते पुन्हा डांबरी हायवेवर येऊन पडले. हायवेवर आल्यावर रोहनने डाव्या बाजूला पाहिलं. सुदैवाने ह्यावेळी तिथे ती वडापावची गाडी नव्हती. पण साधारण 500 मीटर अंतरावर त्यांना एक मोठा आडोसा दिसला. तिथे मोठमोठ्या लाईट्स चमकत होत्या. सुमित डोळे पुसत आशेने, रोहन बघ समोर, टोल नाका आहे. अरे देव पावला, टोल नाका आला. तिथे लोक असतील, पोलीस असतील. रोहनने पाहिलं. खरंच समोर एक भली मोठी पांढरी इमारत आणि टोल नाक्याचे टोल प्लाझा 6 ते 7 बूथ दिसत होते. तिथल्या पांढऱ्या लाईटमुळे आजूबाजूचा परिसर लखलखत होता. दोघांच्या जीवात जीव आला. ते धावत धावत त्या टोल नाक्याच्या दिशेने गेले. ते टोल नाक्याच्या पहिल्या काउंटरवर जवळ पोहोचले. तिथे काचेच्या आत एक माणूस बसला होता, ज्याने टोल कर्मचाऱ्याचा गणवेश घातला होता.
तो मान खाली घालून काहीतरी लिहित होता. रोहन काचेवर हात मारत ओरडून, "अहो साहेब, वाचवा आम्हाला. मागे हायवेवर एक भूत आहे. आम्ही एका चक्रात अडकलोय. प्लीज पोलिसांना फोन करा." तो कर्मचारी शांतपणे उठला. त्याने हळूच आपली मान वर केली. काचेच्या उजेडात जेव्हा त्याचा चेहरा दिसला तेव्हा रोहन आणि सुमित जागच्या जागी गोठले. तो टोल कर्मचारी दुसरा कोणी नसून तोच म्हातारा वडापाववाला होता. तोच कर्मचाऱ्यांचे कपडे घालून आत बसला होता आणि त्याच्या चेहऱ्यावर तेच क्रूर हसू होते. म्हातारा काचेच्या आतून एक कोरड्या आवाजात बोलला, "टोल टॅक्स द्यावं लागेल बाळांनो. किलोमीटर 42 पार करायचा असेल तर मेलेल्या माणसांना तिकीट दाखवावं लागतं." सगळ्या लाईट्स गेल्या आणि त्या पांढऱ्या इमारतीचं रूपांतर एका जुन्या जळालेल्या सिमेंटच्या पडक्या ढाच्यात झालं. त्या टोल नाक्याच्या इतर काउंटर्समधून अचानक शेकडो काळे चित्रविचित्र सावल्या बाहेर पडायला लागल्या. त्या सगळ्या सावल्यांच्या हातात वडापावच्या स्टीलच्या प्लेट्स होत्या, ज्या ते एकमेकावर आदळत होते. "हे सगळे इथेच मारले गेलेत," सुमित ओरडला. रोहनने सुमितचा हात धरला आणि तो पुन्हा हायवेच्या विरुद्ध दिशेने पळाला. पळता पळता रोहनचा पाय रस्त्याच्या एका वस्तूवर आदळला आणि तो खाली पडला. त्याच्या हाताला काहीतरी लागलं होतं. त्याने टॉर्च मारून पाहिले. ती त्याचीच KTM बाईक होती, जी त्याने 10 मिनिटांपूर्वी जंगलात सोडली होती. ती हायवेच्या मधोमध अगदी व्यवस्थित उभी होती. तिचे इंजिन अजूनही चालू होते आणि सायलेन्सरमधून धूर निघत होता. रोहनने सुमितला ओढली. "सुमित, शेवटचा प्रयत्न. यावेळी आपण रस्त्याच्या कडेने नाही, हायवेच्या अगदी मधोमध असलेल्या पांढऱ्या पट्ट्यावरून गाडी चालवणार. काहीतरी करून हे चक्र तोडावं लागेल." दोघे बाईकवर बसले. रोहनने क्लच सोडला आणि बाईक पुन्हा एकदा हवेत झेप घेत स्पीड 120, 130, 140. वाऱ्याचा वेग हेल्मेट फाडून आत येत होता. रोहनचे डोळे फक्त समोरच्या रस्त्यावर होते आणि अचानक पुढच्याच वळणावर समोर रस्त्याच्याच मधोमध ती वडापावची गाडी पुन्हा दिसली. पण यावेळी रोहनने ब्रेक दाबले नाही. रोहन वेड्यासारखा ओरडला, "आज मी गाडी थांबवणार नाही. आज या गाडीला उडवून मी पुढे जाणार." सुमित, घट्ट पकड. बाईक ताशी 140 स्पीडने थेट त्या वडापावच्या गाडीच्या दिशेने धडकली. त्या भीषण अपघातानंतर कोणतीही आग लागली नाही की रक्ताची पाट वाहिली नाहीत. 140च्या स्पीडने धावणारी KTM बाईक जेव्हा त्या वडापावच्या गाड्याला धडकली तेव्हा असं वाटलं जणू एखाद्या पाण्याच्या पडद्यातून आरपार निघून गेली. रोहनने भीतीने मिटलेले डोळे हळूच उघडले. बाईक थांबली होती. सगळीकडे लख्ख उजेड होता. तो हायवेचा अंधार गायब झाला होता. समोर मुंबईचा भव्य दहिसर टोल नाका दिसत होता. गाड्यांची वर्दळ सुरू झाली होती. हॉर्नचे आवाज येत होता आणि सकाळचे कोवळे ऊन पडायला लागले होते. सुमित स्वतःच्या अंगाला स्पर्श करत आनंदाने ओरडला, "रोहन, आपण वाचलो. आपण मुंबईत आलो रे. तो लूप तुटला. बघ, सकाळ झाली." रोहनने सुटकेचा एक प्रचंड मोठा श्वास सोडला. त्याचे संपूर्ण शरीर घामाने ओले चिंब झाले होते. त्याने बाईक टोल नाक्याच्या कडेला लावली. दोघेही खाली उतरले आणि जमिनीवर डोकं टेकून बसले. त्या भुताटकीच्या रात्रीतून ते जिवंत बाहेर आले होते. रोहन हात जोडत, "देवा, अखेर तो नर्क संपला." भूक आणि थकव्यामुळे दोघेही गळून गेले होते. टोल नाक्याच्या बाजूलाच एक छोटे हॉटेल चालू होते, जेथे चहा नाश्ता मिळत होता. सुमित, "चल रोहन, चहा घेऊया. रात्रभर जे घडलं त्या आठवणी माझ्या अंगाला काटा येतोय." ते दोघे त्या हॉटेलच्या बाकड्यावर जाऊन बसले. रोहनने खिशातून त्याचा मोबाईल काढला. मोबाईलची स्क्रीन आता नीट चालू होती. नेटवर्क आले होते आणि वेळ दाखवत होती. सकाळचे 7 वाजले होते. रोहन काउंटरकडे पाहत, "भाऊ, 2 कडक चहा द्या ना जरा." काउंटरवर बसलेला मुलगा आत वळला आणि त्याने मागच्या बाजूला चहा बनवणाऱ्या आचाऱ्याला आवाज दिला, "काका, 2 चहा द्या गल्ल्यावर." तिथल्या आचार्याने चहाची भांडी बाजूला ठेवली आणि गल्ल्यावर चहा आणण्यासाठी वळला. त्याने डोक्यावर पांढरी टोपी घातली होती आणि अंगावर पांढरा सदरा होता. तो आचारी जेव्हा चहाचे 2 ग्लास हातात घेऊन बाहेर आला तेव्हा रोहन आणि सुमितचे श्वास जागेवर उठले. तो आचारी दुसरा कोणी नसून तोच किलोमीटर 42 वरचा म्हातारा वडेपाववाला होता. त्याच्या चेहऱ्यावर
तेच शांत, क्रूर आणि ओळखीचे हसू होते. त्याने चहाचे ग्लास टेबलवर ठेवले. रोहन भीतीने जागेवरून उठून ओरडला, तू तू इथे कसा? आम्ही तर मुंबईत आलोय. तो लूप तुटल तो तो लूप तुटला होता. म्हातारा अतिशय शांतपणे हसला आणि खिशातून एक 50 रुपयाची जुनी चुरगळलेली नोट बाहेर काढली. तीच 50 रुपयाची नोट होती जी रोहनने रात्री त्या वड्यापावच्या गाड्यावर दिली होती. त्या नोटवर रोहनने स्वतः पेनाने लिहिलेलं त्याचं नाव साफ दिसत होतं. म्हातारा रोहनच्या डोळे रोखून पाहत, बाळांनो, लूप कधीच तुटत नसतो. तुम्ही गाडी 140च्या स्पीडने चालवलीत ना? जेव्हा तुम्ही त्या गाड्याला धडकलात तेव्हाच तुमचा अपघात झाला. तुमची बाईक किलोमीटर 42 वर रस्त्याच्या कडेला असलेल्या दरीत कोसळली. सुमित थरथरत, म्हणजे आम्ही? म्हातारा, हो, तुम्ही दोघे रात्री 2:10 तिथे मरण पावलात. हा मुंबईचा टोल नाका, ही सकाळ, हा चहा, हे काहीच खरं नाही. ही तुमच्या आत्म्याची तीच शेवटची मेमरी आहे जी किलोमीटर 42 वर कायमची अडकली आहे. आता तुमची शिफ्ट संपलीये. चला, तुमचे वडापाव तयार आहे. एका झटकाने तो मुंबईचा टोल नाका, ते हॉटेल सगळं सप्तरंगात विरघळून गायब होते. पुन्हा एकदा तोच किर्र अंधार, तोच नाशिक मुंबई हायवे, तोच जुना विजेचा खांब आणि समोर उभी असलेली तीच वडापावची गाडी. आता त्या गाड्याच्या पैशाच्या डब्यावर रोहन आणि सुमितची 2 ID कार्ड्स आणि त्यांचे रक्ताळलेले वॉच पडलेले असतात. वेळ दाखवत असते रात्रीचे ठीक 2 आणि दूर अंधारातून पुन्हा एकदा त्या म्हाताऱ्याचा तोच संत आवाज येतो, या बाळांनो या, मला माहिती होतं तुम्ही येणार. तर अशी होती आजची ही अंधाऱ्या वाटेवरची सफर. ही कथा तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका. अशाच नवनवीन आणि थरारक कथा रोज ऐकण्यासाठी आपल्या अंधारवाट चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा आणि ती बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून पुढच्या अंधाऱ्या वाटेवर तुम्ही एकटे नसाल. धन्यवाद.